Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. Yes, sir. Annotations यूज करून बघितले. Yes, sir. केले? सांगा किती प्रकारचे annotations आहेत? 4 types. 4 types. 4 आहे की 5 आहे? 5 आहे sir. कुठले कुठले आहे? Before class, before method. Before class, before method, After class, after method. Test. after class, After method and test. after method. Test. Before class कधी देतो आपण? Once call करायचं असेल तर. If we सर PDF शेअर नाही केली का तुम्ही? अरे यार मी गेली ना. ठीक आहे आज करतो. ओके बिफोर मेथड आपण किती वेळा यूज करू शकतो? जेवढ्या वेळा टेस्ट एक्झिक्यूट करायचे असते. बरोबर? Yes, sir. आपण काय म्हणू शकतो? आपण प्री कंडिशन्स याच्यामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. सेम आफ्टर क्लास. After test class will use this method for
is used to cover test cases. Okay. हे मी जस्ट एक बेसिक नोट्स बनवल्या. तुम्हाला याच्यात काय ऍडव्हान्स बनवता येत असेल तर बनवू शकता तुम्ही. ठीक आहे. बिफोर क्लास आपण कधी एंटर करणार वन टाइम फंक्शन साठी. बिफोर मेथड आपण कधी काय करणार बिफोर मेथड मध्ये, तर आपल्याला काही प्री कंडिशन याच्यामध्ये टाकायची असेल तर. आफ्टर क्लास कधी एंटर करणार सेम वन टाइम फंक्शन साठी. आफ्टर मेथड आपण कधी एंटर करणार, आफ्टर मेथड मध्ये आपण काय लिहिणार की टेस्ट केस झाल्यानंतर काही कंडिशन उरली असेल आपली तर ती कंडिशन लिहिण्यासाठी. आणि टेस्ट कशासाठी यूज होणार, टेस्ट केसेस कवर एक्झिक्यूट करण्यासाठी, कव्हर करण्यासाठी. ओके. हे वेगवेगळे एनोटेशन्स कशासाठी यूज होतील समजत आहे? Yes, sir. येस सर. ओके. ठीक आहे. याच्या रिलेटेड एक्झाम्पल बघायचं की समजलं होतं काल तुम्हाला, कारण आपल्याला हे एनोटेशन्स बरेच वेळा यूज करायचे आहेत, ते समोरही तुम्हाला दिसतील. तर बघायचं की समोर जायचं. हॅलो सर एक एक्झाम्पल बघून घे. सर एकदा एक्झाम्पल द्या सर. ओके. काल डिक्लेअर केलेला मेथड इथे टाकतो. ठीक आहे. काय करू आपण, रिअल टाइम मध्ये क्रोम ओपन करू इथे. ठीक आहे. तुम्हाला काय करावं लागेल, ड्रायव्हरला ग्लोबली सेट करावं लागेल. ठीक आहे. ड्रायव्हरला काय करावं लागेल, ग्लोबली सेट करावं लागेल. तर कसं करसाल तुम्ही, झालं सेट ड्रायव्हर ग्लोबली सेट? Yes, sir. ओके. ठीक आहे. याला पब्लिक करून टाका. आणि सगळे नॉन स्टॅटिक मेथड आहेत, याला स्टॅटिक करण्याची गरज नाही. ठीक आहे. ओके. ठीक आहे. इथपर्यंत काय झालं, चला ब्राउझर ओपन झालं. आपण एक इम्प्लिसिट वेट देऊन टाकू आणि याला काय करू, इथं देऊन टाकू. हा कुठला वेट आहे आपला, Implicit weight. फंक्शन काय आहे, हे प्रत्येक एलिमेंट साठी 20 सेकंद थांबेल. ठीक आहे. म्हणजे त्याला प्रत्येक एलिमेंटला 20 सेकंद देईल लोड होण्यासाठी. आधी झाला तर ठीक आहे, काही इश्यू नाही. जर होत नसेल तर 20 सेकंद थांबेल. आणि जर 20 सेकंदच्या वरी लागत असतील तर तो टाइम आउट एक्सेप्शन देईल. समजला? Yes, sir. येस सर.
ठीक आहे, फ्लिपकार्ट ओपन करू आपण सध्या. ठीक आहे, लॉग इन तर आपल्याला लॉग इन करावं लागेल. तर ठीक आहे, लॉग इन करण्यासाठी क्रेडेन्शियल लागतील. तर आपण लॉग इन करूच नाही. आपण काय करू, डायरेक्टली याला क्रॉस करून टाकू. प्रॉपर लावून देते हे का. ओके, बटन क्लास. ओके, भेटला 1:1. येस सर. तर मला माहित नाही, बहुतेक हे डायनामिक असू शकते. बघू, जर फेल झालं तर त्याला हँडल करू आपण. ठीक आहे, डॉट फाइंड बाय एलिमेंट बाय डॉट एक्सपाथ डॉट क्लिक. बघू ते. चला, ठीक आहे. आपण काय करू, कुठल्या तरी ब्रँडचं नाव बघू. लोगो इमेज असेल तर नाही जमणार. इमेज आहे. टेक्स्ट म्हणजे फाइंड एलिमेंट बाय डॉट एक्सपाथ. याला सेव्ह करा. ऍक्च्युअल रिझल्ट. मग तुम्हाला एक्सपेक्टेड हे द्यावं लागेल, बरोबर. ठीक आहे, तुम्ही एकच कॉमनली पब्लिकली एक व्हेरिएबल पुन्हा डिक्लेअर करा. स्ट्रिंग एक्सपेक्टेड रिझल्ट
इथे एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्ही इव्हन याच्यात व्हॅल्यू टाकू शकता. if ओके ठीक आहे. समजा इथे आपण लॉगआउट केलाय. लॉगआउट जाऊ दे, आपण काही इन्स्पेक्ट करू नये आता. इथे आपण समजा लॉगआउट केला आहे आणि इथे आपण काय म्हणतो, ड्रायव्हर क्लोज केला आपण. ओके, समजली टेस्ट केस तुम्हाला काय केलं मी? येस सर. ठीक आहे, याला रन करू. काय यायला पाहिजे? पास व्हायला पाहिजे. काय वाटते? Yes, sir. Yes, sir. Awesome. Unable to locate. No such a element exception. तसं झालं. ऍक्च्युली 2 टेस्ट होत्या ना आपल्या.
झाली टेस्ट पास. Yes, sir. काय Yes. होतं, Yes. दोन टेस्ट होत्या आणि आपण त्याला दुसऱ्या टेस्ट मध्ये काहीच केलं नाही. पुन्हा हे पेज तसंच तिथून लोड झालं आणि त्याला काउंट नाही दिसलं, कारण की हे जे इम्प्लिसिट वेट आहे हे कुठे आहे, बिफोर क्लास मध्ये. आणि बिफोर क्लास किती वेळा एक्झिक्यूट होतो? Once. एक वेळा सर. एक वेळा. म्हणजे दुसऱ्या टाइमचा जे पण तुमचा वेट येईल, इम्प्लिसिट वेट येईल, तो इथे ऍप्लिकेबल असेल का? नाही सर. ठीक आहे. तर त्यामुळे आपली टेस्ट फेल झाली होती. समजलं? त्याच्यामुळे त्याला ते लोकेटर्स नाही मिळाले, प्रत्येक इव्हन टेस्ट मध्ये त्याला ड्रायव्हरचं इन्स्टन्स नाही मिळालं. ठीक आहे. आता आपण इथं इफ आणि एल्स दिलं, बरोबर. आता टेस्ट एनजी बाय डिफॉल्ट स्वतः काही असर्शन्स देते. काय देते? जसं की आपला हा कोड काय होता, मोठा झाला होता. तर टेस्ट एनजी हे आपण शिकणार आहोत, बट मी जस्ट तुम्हाला आता सांगत आहे. assert dot assert equals, तर आपण काय करू शकतो इथं, ऍक्च्युअल रिझल्ट आणि काय, exp एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके. तर हे काय करेल, टेस्ट इंजिन बाय डिफॉल्ट कम्पेअर करेल की ऍक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट मॅच होत आहे का. बघा, एक्सपेक्टेड वॉज ओके, ECT result. झालं पास. बघा त्याचा इमेलेबल रिपोर्ट बघा कसा बघणार. आपण प्रोजेक्टला रिफ्रेश करणार, टेस्ट आउटपुट मध्ये जाणार आणि इमेलेबल रिपोर्ट बघणार. तर ठीक आहे, याला डबल क्लिक केलं तर इथे ओपन होऊन जाते. बट आपण काय, सिस्टीम एडिटर मध्ये म्हणजेच काय, बाय डिफॉल्ट ब्राउझर मध्ये जाऊ. काय दाखवत आहे, टेस्ट केस 1 ती पण पास. ठीक आहे, आपण कुठलीच कमेंट नाही टाकली. ओके, समजलं? Yes, sir. येस सर. Yes. या टाइमला कसं काय पास झालं होतं, आपलं इथे चुकायला पाहिजे होतं, आहे की नाही. पास कसं काय झाली टेस्ट केस. टेस्ट केस पासच होईल आपली. रिपोर्टर डॉट लॉग हे प्रिंट होईल की टेस्ट, आणि ट्रू नाही केलं आपण त्याला, त्याच्यामुळे त्याने आपल्याला प्रिंट करून नाही दिलं. ठीक आहे, ट्रू. आता बघा, हे फेलच होईल आपलं. ट्रू.
आता हे फेल होईल बघा, टेस्ट केस फेल झाली. येस सर. बट हे काय मेसेज तुम्हाला प्रिंट करून देईल. आता जर असर्ट तुम्ही यूज केलं तर असर्टनी काय केली होती, बाय डिफॉल्ट तुमची टेस्ट केस फेल करून दिली. आता जर तुम्ही सेम इमेलेबल रिपोर्ट बघसाल, बघा टेस्ट पास आहे बट मेसेज काय, टेस्ट केस फेल. समजलं? तर ते जेव्हा असर्शन सुरू होईल तुमचं तेव्हा तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली असर्ट कायसाठी यूज होते. ठीक आहे. येस सर. ओके, आता जर इथं एसीटी केलं तर तुम्हाला काय रिटर्न करायला पाहिजे, ते टेस्ट केस पास. बरोबर. मिळालं? मिळत आहे तुमचं टेस्ट केस पास. Yes, sir. येस सर. कोणाला काय डाऊट इथे? नाही सर. ओके. एवढं समजलं नवीन कन्सेप्ट सुरू करायचा. हॅलो. ओके सर. आता टेस्ट इंजिन जवळ स्वतःचे काही कीवर्ड्स आहेत. ठीक आहे. स्वतःचे काही कीवर्ड्स आहेत म्हणजे वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी त्याच्याजवळ स्वतःचे काही कीवर्ड्स आहेत. जसं की इनोकेशन काउंट. तर हा कीवर्ड तुम्हाला जर एक टेस्ट मल्टिपल टाइम रन करायची असेल, एक टेस्ट तुम्हाला 10 वेळा रन करून बघायची, तर तुम्ही काय करता, ती टेस्ट 10 वेळा तुम्हाला लिहावं लागेल. येस Yes, सर. sir. बट इथे काय आहे, एकदा तुम्ही डिफाईन करा आणि त्याला एकदा इनोकेशन काउंट नावाचा कीवर्ड पास करा, तर ते टेस्ट बाय डिफॉल्ट 10 वेळा किती वेळा 10 वेळा. बाय डिफॉल्ट 10 वेळा. त्यानंतर काय प्रिऑरिटी आहे. जसं की आपण लास्ट टाइम आता बघितल्या 2 टेस्ट केसेस होत्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिऑरिटी डिसाईड करता येते की पहिली टेस्ट केस कुठली एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, दुसरी टेस्ट केस कुठली एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. ओके.
Yes, sir. Sir. Yes. त्यानंतर काय बघितलं आपण, एनेबल नावाचा एक कीवर्ड आहे. जर कुठली टेस्ट केस सध्या तुम्हाला ती लागत नाहीये, ठीक आहे, बट तुम्ही बनवून ठेवली आहे पण तुम्हाला ती लागत नाही, तर तुम्ही काय करू शकता, तिला डिसेबल करू शकता बाय युजिंग एनेबल कीवर्ड. काय करू शकता, डिसेबल. त्याच्यानंतर तुम्ही टाइम आउट हे एक कीवर्ड वापरू शकता, म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर टेस्टला एक टाइम स्पेसिफाय करू शकता की ही टेस्ट एवढ्या टाइमच्या अंदर परफॉर्म झाली पाहिजे. जर इन केस नाही झाली तर तुम्ही काय करू शकता, त्याला फेल करू शकता. ठीक आहे. Yes, sir. त्याच्यानंतर डिपेंड्स ऑन मेथड. आता असं होऊ शकते की तुमच्या 4-5 टेस्ट केसेस आहे, तर त्या 4-5 टेस्ट केसेस मध्ये 2 टेस्ट केसेसवर एक मेथड डिपेंड आहे. जर त्या 2 टेस्ट केसेस फेल झाल्या तर तिसरी टेस्ट केस एक्झिक्यूट करून काय फायदा आहे का? नाही, sir. No, sir. कारण ती ज्याच्यावर डिपेंड आहे त्या 2 टेस्ट केसेस फेल होऊन राहिल्या. तर आपण काय म्हणू शकतो, काय करू शकतो, त्या 2ला जर पास झाल्या तर तिसरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे अशी कंडिशन देऊ शकतो या डिपेंड्स ऑन मेथड टेस्ट केसेस. समजलं? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, वन बाय वन बघू. Invocation count. Sometimes some test or test case need to be executed multiple times, which can be possible by using test-ng keyword invocation count. ठीक आहे, हे पॉसिबल होईल test-ng कीवर्डनी, इन्व्होकेशन काउंटनी. ठीक आहे, कसं होईल, चला आपण एखादी टेस्ट केस डिक्लेअर करू. ट्रू नाही दिला तर ते प्रिंट नाही होणार. ठीक आहे. ठीक आहे, आता समजा तुमची ही टेस्ट केस एक वेळा रन झाली. ठीक आहे, बट आता तुमची रिक्वायरमेंट आहे या टेस्ट केसला सेम किती वेळा रन करायचं आहे तुम्हाला, 2 वेळा समजा. तर तुम्ही काय करू शकता, याला कॉपी करू शकता, याला पेस्ट करू शकता आणि इथं पेस्ट करून सेम टेस्टचं फक्त नाव चेंज करून याला रन करू शकता अंदरचा कोड. बरोबर. बट इन केस जर तुम्हाला हीच टेस्ट 10 वेळा रन करायची असेल तर तुम्ही 10 वेळा या गोष्टी करणार का? No, sir. किंवा 100 वेळा रन करायचे असेल तर तुम्ही 100 वेळा या गोष्टी करणार का? No, sir. No, sir. No. ठीक आहे, आपण सध्या बेसिकली 10 वेळा बघू. आपण काय करणार, जस्ट कीवर्ड्स पास करणार टेस्ट एनजीचे. काय करणार, कीवर्ड्स पास करणार. तुम्हाला जस्ट इन्व्होकेशन काउंट पास करावं लागेल. इन्व्होकेशन काउंट. ठीक आहे, इक्वल्स टू किती वेळा करायची आपल्याला रन, 10 वेळा करायची. ठीक आहे, संपला. आता बघू किती वेळा रन होतं. किती वेळा रन झाली, 10. हा वेळा. झालं. टेस्ट 1 इज रनिंग, टेस्ट 1 इज रनिंग, पूर्ण आले प्रिंट. Yes, sir. Yes, sir. इव्हन इमेलेबल रिपोर्ट तुमचा तेच दाखवणार.
अरे उघडूनच ठेवायला बरेच. झाला 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टेस्ट 1 इज रनिंग, टेस्ट 1 इज रनिंग. 10 वेळा मेसेज. समजलं? Yes, sir. 10 वेळा Yes, sir. Yes, sir. Yes, sir. 100 केलं. ठीक आहे. झाली एक्झिक्यूट 100 वेळा. बघा Yes, sir. समजलं. इनोकेशन काउंटचा यूज. Yes, sir. Yes, sir. Yes. ठीक आहे. लागून घ्यायचे नवीन नवीन कीवर्ड दुसरा की कोणाला काही डाऊट आहे? नाही सर. Nice, sir. ठीक आहे. कुठला कीवर्ड आहे नंतर? प्रियोरिटी आहे. ठीक. चला इथे आपल्याला आता टेस्ट केसेस जास्त लागतील. ठीक आहे. चला 6 मेथड झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8. सॉरी 1च आहे. तो आता काय करायचंय? सगळ्यात पहिले आपल्याला मेथड नंबर 4 रन करायचे असं आपण समजू. ठीक आहे. तर आपल्याजवळ कुठला कीवर्ड आहे? Priority. Priority. बघा प्रियोरिटी काय म्हणते? टू चेंज टेस्ट मेथड और टेस्ट केस एक्झिक्युशन ऑर्डर वी नीड टू यूज टेस्ट एनजी कीवर्ड दॅट इज प्रियोरिटी. आपण कुठलं टेस्ट एनजी कीवर्ड यूज करू शकतो त्यासाठी? प्रियोरिटी. Priority. एक्झाम्पल प्रियोरिटी इक्वल्स टू 1. नोट प्रियोरिटी कॅन बी 0. ठीक आहे. कॅन बी पॉझिटिव्ह इंटिजर, कॅन बी निगेटिव्ह आणि डुप्लिकेट पण. ठीक आहे असू शकते. बट प्रियोरिटी कांट बी डेसिमल और व्हेरिएबल. म्हणजे प्रियोरिटी डेसिमल म्हणजे कशी संख्या? 1.2 म्हणजे लाईक फ्रॅक्शन व्हॅल्यू. Point मध्ये. हा अशा प्रकारची जी व्हॅल्यू असते ना ती नाही पॉइंट मध्ये. ठीक आहे. समजलं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आणि कुठल्याच प्रकारचा व्हेरिएबल नसेल. ठीक आहे. तर काय काय असेल? प्रियोरिटी कॅन बी 0. By default 0. बाय डिफॉल्ट 0 म्हणजे सगळ्यांची प्रियोरिटी सध्या काय आहे? Zero. बाय डिफॉल्ट 0 आहे. तर जे एक्झिक्युशन ऑर्डर आहे तशा प्रकारे आता हे एक्झिक्यूट होईल. बघा कसं झालं एक्झिक्यूट. टेस्ट 1 झाली सगळ्यात पहिले. नंतर काय झालं?
टेस्ट 2, टेस्ट 3, टेस्ट 4, टेस्ट 5, टेस्ट 6. बरोबर. येस सर. आता मला काय करायचं, टेस्ट 5 की पहिले प्रिंट करायचे. ठीक आहे, तर मी काय करणार, कुठला कीवर्ड आहे प्रायोरिटी. भेटला, फर्स्ट टू 1. आता सगळ्या बाय डिफॉल्ट 0 आहे, तर काय होईल, सगळ्यात पहिले 5 टेस्ट केस एक्झिक्यूट होईल, नंतर बघू आपण काय होईल. तुम्हाला बहुतेक सगळ्या सर बाकीच्यांचे 0 आहेत सर. हा, बाकीच्यांचे 0 आहे. ठीक आहे, याला आपण काय करू, मायनस. बघा, झालं. सगळ्यात पहिले -5 टेस्ट केस इज रनिंग. येस सर. ठीक आहे, म्हणजे हाय प्रायोरिटी दिली. ठीक आहे, आपण इव्हन प्रत्येक टेस्ट केसची पण प्रायोरिटी चेंज करू शकतो. चला, 5वं मला पहिल्या नंबरवर एक्झिक्यूट करायचं होतं, मी काय करणार, 3ऱ्या नंबरवर करणार. 5वं कितव्या नंबरवर करणार, मी 2ऱ्या नंबरवर करणार. 1 2 3 झाले, 4 5 6 करून टाकू आता. हा, 5 करू. बघा, सगळ्यात पहिले 5वा झालं. बघा, सगळ्यात पहिले कुठलं एक्झिक्यूट झालं, 5 नंबरचं झालं. नंतर काय, 6 नंबरचं झालं. बरोबर. नंतर Yes, sir. किती नंबरचं झालं, 4 3 नंबर. नंबरचं झालं. सॉरी 4 नंबर. हा, तेच 4 नंबरचं झालं. Yes. नंतर काय, 3 नंबरला बघा 4 नंबरचं आहे. बरोबर. येस सर. नंतर टेस्ट 1 झाली 5व्या नंबरला. टेस्ट 1 आहे 5व्या नंबरला. Yes. येस सर. नंतर टेस्ट 2 झाली 6व्या नंबरला. समजलं. Yes. येस. सर ते आपण निगेटिव्ह मध्ये का घेतलं होतं? आपण 0 पेक्षा कमी घेतलं. तुम्हाला जर समजा, ठीक आहे, मी सांगतो, एक स्केल आपली जी स्केल असते ना नॉर्मल, ठीक आहे, आपली जी स्केल असते, जसं की 0, इथे 1 असतो, इथं 2 असतो, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6. ठीक आहे, तसंच इथे काय असणार, 0 पेक्षा कमी 1, -1, -1 पेक्षा कमी काय, -2, -2 पेक्षा कमी काय, -3, -3 पेक्षा कमी काय, -4, -4 पेक्षा कमी काय, -5. चुकत आहे का माझं? No, sir. नाही सर. या प्रकारची स्केल असते. ठीक आहे, तर या स्केल नुसार आपण प्रायोरिटी चेंज करणार. म्हणजे सगळ्यात लहान कुठली असणार, ठीक आहे, -6. -6. तर तुम्ही याला काय करा, 6 नंबरवर आहे ना, याला फक्त मायनस करा. सगळ्यात पहिली टेस्ट केस कुठली तुमची, 2 नंबरची एक्झिक्यूट होईल. कुठली झाली, Test 2 नंबर. झाली नंबर 2. Yes. या स्केल नुसार तुमचं एक्झिक्युशन असणार. समजलं.
Yes, sir. येस सर. त्यानंतर जर तुम्ही आता 3 ला 0 देऊन टाकले तर काय होईल? सगळ्यात पहिले मायनस टेस्ट 2 आणि त्यानंतर कुठली टेस्ट एक्झिक्यूट होईल? 3. त्याच्यानंतर ते दुसरं कन्सिडर करतील. बघा झाली 2 3 होत आहे. येस सर. त्यानंतर बाकी बट आपण याला की नाही डेसिमल देऊ नाही शकत. भेटत आहे एरर आपल्याला? Yes, sir. येस सर. कुठल्या प्रकारचा व्हेरिएबल नाही देऊ शकत. जसं की आता आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू, इंट करून बघू. चला एकदा करूनच बघू आपण. बघा बाय डिफॉल्ट नाही म्हणते. ऍक्सेप्ट करतोय का तो? द व्हॅल्यू ऑफ एनोटेशन ऍट्रिब्यूट टेस्ट प्रिऑरिटी मस्ट बी कॉन्स्टंट एक्सप्रेशन. म्हणजे कुठल्याच प्रकारचा त्याला व्हेरिएबल किंवा काही जमणार नाही. जे पण ते बाय डिफाईन्ड एक्सप्रेशन असतील तेच तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत. समजलं? येस सर. आता बघा आपल्याजवळ काय आहे? 2 टेस्ट केसेस आहेत 1 1. बघा 3 आणि 5. तर कुठली पहिले एक्झिक्यूट होईल? बघा 3. राईट. पहिली कुठली होईल एक्झिक्यूट? 3. 3. काऊन? 3. तर बाय सिक्वेन्स ती आधी आहे. काऊन एक्झिक्यूट होणार? कारण बाय सिक्वेन्स ती आधी आहे. बरोबर? येस सर. ओके, समजलं एवढं? Yes, sir. येस सर. ठीक आहे. आता बाकी आपण उद्या बघू. चालेल? ओके. येस. Yes, sir.